नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. तर काल मालकाला म्हणलं होतं मी की मालक बैलगाडीच्या दांड्या मोडाय जवळ आल्या आता तुम्ही पोरायला पाठवू नका. मालकीनीला माहित होतं मग तर ते काय म्हणले नाही नाही म्हणे काय होत नाही. तर बघा आज काय त्या बैलगाडीची परिस्थिती झाली. तर हां लय परिस्थिती बेकार झाली. काय झाली तिकडे कुठं चालला पाय घेतो ना काय करत पायपाचं. अहो माहिती पाण्याचं पुन्हा बघा ना हे बैलगाडीचा रिकामा करा आधी. हे बघा कसं झाला हिचा अवतार. मला 2 मिनटं थांब म्हणतात. मला थांब म्हणते बाई मलाच काय म्हणते बायको हो ना का पाप आहे का बरं. बायको झालं की बायकोला थांब म्हणलं की थांबावंच लागतं. आणि नवऱ्याला हे करा का म्हणलं की मग ते म्हणजे तुला काय करायचं मी करतो जे होईन ते होईन होत नाही म्हणजे आपलंच खरं. काय होते आता पाणी भरायचे का हे करायचे ते वाढ रिकामा करायचे. रिकाम 2च मिनिटात करू पाणी भरून घेऊन जनावर पाणी पाजावं लागते. तर मटक्यातलं बी पाणी हे करावं लागतं आता आपल्याला आज. एवढं भरू त्या गाडीला लगेच खोलू एक एकच भांडे घेऊन जाऊ आता आणि पुन्हा जायचे भांडे घेऊन वरी मग पुन्हा भांडे भरून घेऊन जायचे. मग पुन्हा भरून ताजच घेऊन गेला असत की मालक. ते काय ताजत लगेच नाही आणि ते कवा खाली करायचे. ते काय लगेच कोयता आणावं लागेल. ते लय जाम बसले ते दाव तोडावं लागते. लावा तोडायची गरज नाही. ते निघा ना ते तुम्ही बघितले का झटून त्याला. झटून बघितलंय. मग आता 2 भांडे ते काही घेता येत नाही एकच भांडे घेता येते. तू एक घे ना मी हे 2 कॅन्डे घेतो. मग त्याला हिसळून भरा ना आधी. आबाळ आले कसलं आला आबाळा तर काय नाहीच. उन्हाळ्यामध्ये बी कवा बी पाऊस येतोय. उन्हाळ्यात येतोय पावसाळ्यात येतोय कवा बी येतोय. अरे कवा बी तू कसं आहे तुरीचं कुठून आले बडवायचं. वारं सुट नाही. आबाळ आले बघा आता सुटत आहे वारं थोड्या वेळामध्ये भर 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 नाही सुटत आहे. परवा दिवशी किती वारं होतं. आग नाही ओढवली सगळं वारच आणि आपल्या इकडं पाऊस. वडवणी दिसाना झालती पोपट्यानं वडवणी दिसाना झालती. हे आता पुन्हा आबाळ आता हे आबाळ आलं की बंद होत असं शावर हे हा खरं. त्याच्यामुळेच मला ऊन आहे तो पाणी भरून घ्यावा. बैलाला पाणी पाजायसाठी आलोत ना घरी नेलेलं मला माणूस चलू 3 किलोमीटर जायचं आणि 3 किलोमीटर यायचं. मग मरायची बारी आहे. या मला तर काय जिमची गरजच नाही लागत आता. चलत आली ना काकू मधल्या वाटाने चलत आली तिकडून त्या इथून मधातून निघून इकडून मधल्या वाटाने चलत आला. गाडी नेली पोरायनी. पाणी पिऊ नका. अरे एवढी ताण लागली. मटक्यामध्ये पण टाकायचं मला हांडा भरून तरी द्या ना. मग मी हळूहळू चलते पुढे. दम आहे का नाही तुला. दम काढे दम जरा. दम फिम काय नसते ह्याच्यात टाका हिस येते. हा एक नेऊन काय करते डबल नाही धर ना काय माय एक हातात मोबाईल धरायचं आणि एक हातात हे करायचं कवा होणार आहे मला. प्यायला पाणी भरायचं आहे ना. आता हे नेऊन हाय ह्याच्यात टाक. पाणी मला घालायचं ना. चुंबळ करून आता मग एकावर एक घागर एकावर एक द्या. हे कमरावर एक आणि ह्याच्यात खाली घे ना. मग मला ह्याचा ह्याला हात लागायचा नाही ना. रस्त्यावर एक. कशाला डोक्याला एक हात आणि कमराला एक हात. डोक्याला काय हात लावायचा असं. आणि दुसरा मग मोबाईलचा व्हिडिओ कसा धरणार आहे कोण. तो होय हं. काय व्हिडिओ धरायचे रे. मग काय करायचं मग कसं कळलं मी पाणी घेऊन गेलेलं आहे. मी धरतो ना. तुम्ही व्हिडिओ धरतात. बरं टाका मग ते हांड्यात टाका डोंगरात नेऊन तिथं पाणी वाटायला म्हणून सांगतो. असं सांगतात होय. तुम्हीच काम केलेलं दिसत आणि मी काम केलेलं दिसायचं नाही ना. नाही झाला काकू स्वयंपाकच झाला नाही. तू आधीच लय कान भरायची. बघा मला म्हणाले आजी तुला कामदार आहेत म्हणून. उगा आपलं पीठ नाही काकू. हां कशाला आणि त्याच्या हे आहे स्वयंपाकाला आणि खिचडी आहे तर मला भातच खाऊ वाटत नाही. मला मरायला उनीच होते कापायला नेले उनी होते भात खायचा म्हणलं की. मला आज बुधवार आहे जाऊन मस्त पैकी हे आणू. काय बिर्याणी डाळ खिचडी. बिर्याणी चालेल. हा नाहीत दारीत काकू या घेऊन जात नाही तर बिर्याणी खायला मला नाहीत घेऊन जात. पैसे नाहीत आधी. पैसे नाहीत म्हणत नाही तर ते म्हणतात कशाला जायचं म्हणे घरी नेऊन न्यायचं 1 किलो चिकन करायचं बिर्याणी असे म्हणते. नसल्यास माणूस तसं म्हणताय का नाही. लोकांना काय सांगावं. हो बायकोला तरी काय सांगावं. मला काय नका सांगू मला बिर्याणी खायला घेऊन जा. खायचीच नाही.
मला घेऊन जायचं फक्त काम करायचं. बिनकामाच्याला कोणी नेत नाही. म्हणजे मी बिनकामाची म्हणा ना. नाही आम्ही आमच्यासारखी आमच्यासारखी म्हणजे म्हणजे मी काय काय खायचं रे रोजची. म्हणजे तुम्ही बिनकामी आणि मी कामाची. नाही दोघं बी कामाची इथे. मग दोघांनी जायचं जे खायला. लयच काम करतो ते. आणि वार ती तार बांधावं लागेल. पलीकडलं वायर मोकळे जाईन पत्र पण आधीच गोळा केले. तुम्हाला बांधा म्हणलं तर बांधितच नाही. भरला 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 भरला. मला बांधा म्हणलं धरू लागायचं असतं. काय मी काय धरू लागणार मालक? मला का दगड उचलतोय का काय करा येते का बांधा येते? हो खांद्यावर उचलून काय टुकर उचलून देते अशी. एवढी ताकद आहे मला. बरं प्रत्येक गोष्टीला अडचण आहे. प्रत्येक गोष्टीला मोटर लाईटीवर असली की लाईट गेली की बंद. हे बी असलं की ह्याच्यावर ऊन सावली पडली की बंद. मला पाणी भरलं. नाही पण आता त्या ह्याच्यावर आता शिरावळ पडलं की ते चालत नाही ना. आता मी उचलून घेणार आहे आणि हाडा ती म्हणजे मग पुन्हा लगेच बंद करणार आहे. म्हणजे ती काम करायला दिसावं तर मी दिसू ना. तुम्ही काय काय केलं नाही? चालूच आहे का बंद केलं? चालूच आहे. उरक लवकर ती गाडी अजून रिकामी करायची. हो काय दमानं काम करतेस रे इतकं पटपट पटपट. काय जादू मंत्र का छू करायला? माझ्यासारखे नाही करत. एका मिनिटात म्हातारी झालीस. थांब म्हातारी झालीस. फोटो काढायला मागे सारखं जाईल. मागे मागे बस जरा फोटो काढतो ना. बायकोले भारी दिसायली. भारी दिसायला होय. चला चला उचला. तुम्ही कसं भारी दिसतात बघू द्या मला. चला 5-5 लिटरच्या गागरी घेतल्यास हे बघ. कसल्या 40 लिटर झालं पाणी हे बघ. आहे का माझा नवरा लई कामाचे येतं. अशी लागते ताकद. माझ्या नवरा लई कामाचे. काकू काकू माझ्या नवरा लई कामाचे येतं. माझ्या नवऱ्याकडून मी सगळं काम करून घेते पण उभं मदतीला चालवित आता 2 घागरी घुलून घुलून वाळून टाकलं. काम करायला का नाही बघा. मी भरलेला हांडा बिगर हात लावता धरलाय. हे घागर घेतली आणि जर घागर हांडा पडायचा विचार दिसला काय करणार माहिती का? मी मोबाईल येणार सोडून घागरीला हात लावणार. इथं उतार आहे. पळाले ती आता गळत येतं आता लगेच ठेवतात कॅन्डा तिथं. गळाले आपण असं म्हणल्यावर जरा गळत येत जास्त बघा गळाली. पडून तुम्हाला काय हे तर काय मजा येत नाही माहिती का? चढताना मजा येते त्या तिथं मस्तपैकी. कोणाला आठवण आली सांगा बरं का मला कमेंटमध्ये. लाव पण असं पाणी भरलेलं. हा लाव पण पाच उचलायचे कुठून? त्या तिथून हां डायरेक्ट पोट्यापाशी ठेवायचे. तिथं लांब जाऊ द्या. इथून उचलायचे आणि तिथं न्यायचे. 5000 रुपये तुम्हाला लगेच देते. हां नका का तिथून आता अर्धा हे कमी केलं की नाही. आता ही पहिली एक खेप नेली. हां पहिल्या दमात सांग उद्याच्याला. पहिल्या दमात बसा तुम्ही तसंच. पहिल्या दमात सोना गुन्हा वाटत बांधले तर सोना गुन्हाला बसलेत मस्त. आता पडली बघा सावली. अजून एखादी खेप होईन का नाही ना आपल्याला? पत्रावर कशाला? तिथं हाय की मोटकरी का मग काय बसले सोन्या गुन्हा. सोन्या ह्याला पाणी पाजायचं ना बाबा. गुन्ह्या पाणी तिकडे नेतो तुला पाजायला. हे बाबा मुटका गिंडका हलवू नको. एवढा चढ चढायचा आणि कोट्यापाशी जायचं. तिथे हातात मोबाईल टकोरल्या हांड्याला हात लावायचा नाही. ते बी भरलेला आहे फुल. मालक राहिली महाग. आपली गाडी आपली हळूहळू सशासारखी कासवासारखी जोडी लागली आमची. ससं महागं पडलं. कासव असं आपलं पुढं चाललं हळूहळू. आता बघा ससा चला तिथंच उभा आहेत का अजून म्हणून मी एका दमात घेऊन जातो. एका दमात घेऊन जाणार माणूस. राजा सरजा बांधले तिकडं सावलीला. हे राजा तिकडं मालकाकडेच बघतोय बाया. अय राजा पाणी प्यायचं का? प्यायचं म्हणाल्या. हे चढ चढायचं असा घेऊन जायचं तिथं पाणी. आव आलात कशाला? अहो त्यांना तिकडे घेऊन जाऊ.
कॅन्डाची बेजार होती या बैल मोकळं कसं नादर सोडायचं आणि जायचं तर जीवाची बेजारी होईल या. चला माझ्या हातात तुम्हाला हे घ्यायचं टकोराला हांडा उतरून. तुम्ही व्यवस्थित उभा राहते आता मी इथं माहिती का. विठ्ठला पांडुरंगा लय दमले मी. आवडी कशी बघायली आवड्या तुला फक्त तुला पाणी पिण्यासाठी आणले बघ टकोऱ्यावर आनंद आहे. लय वजन झालं गाय मला. चला चला लय धापा भरल्यात मला तर. ठेवा तिथं ते गळाल नाहीत का. आलं ससा आलं ससा आलं ससा आलं तिकडे ठेवा तिकडे तिकडे. बास बास धराय मया हातावर धरा आधी. आयो उन्हाचं धरा देवान संसार लावला असेल. संसार कशाला लावला असेल म्हणजे अहो संसार लावला म्हणून बरं आहे. नाही तर बिगर संसारात लय ठसठस होतं माणसाला. ठसा ठस काम आहे म्हणून तर बरं. धापा भरले ना. मग चाललं पाणी द्या मग बघा ना. हं आणलेलं मस्त कस काय कपेली ही कपेली हे कपेली. मला द्या ना हो ही कपेली ही आवडी आणि हिला हे आवडा झालाय आवडा हा आवडा. आवडा माहिती हं गेंडे आहेत त्यो गेंडे. हा चल चल का पाहू नको. ए बाबा तुम्ही बैल पाणी पाहिजे आम्ही माझं बस आणि तुझा अहो, मी आणते माझं. नका आणू. ते घेऊ का बकेट हातामध्ये घ्यायला. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. बस बस बस. तर अजून बैल पाणी पाजायचं राहिले. इथे एक जोड आहे तिथे एक जोड आहे. घेऊ काही म्हणजे तुम्ही हातात घेऊन येतात. ए मला नको सांगू आता. बैल पाणी पाजल्यावर संपलं. बैल आहे ह्याच्यात पाणी तर पाजायला लागते ना बैल. हां पाणी पाजाय ड्रामात पाजायची डरामात करमात मस्त आहे. लाळ पडत मिठी. पडू दे ना. चला आवडीला घ्यायला आधी का बैलाला. आनंद्या माझं पिलू लयच बघायले. पिनू लयच बघायले. तू काय झालं या पाणी प्यायचं तुला आवडे तुला ताण लागली. मालकीन नुसतं पाणी आणून दे हे करायली. हां ती काय बघायला लागली या. बरं चला चला बरं. हे तर पाजवू नका होय. हिला पाजतात होय. त्या कधी आवडी म्हणते मला बी प्यायचं आहे. सकाळ प्यायलेली की तरी बी ताण लागत हो सकाळ सकाळ आबाळ आले असलं उन्हाळ्याचं हे आहे. मग प्यायचे कोण नाही. आवडीला तिकडं घ्या मात्र. कुठं तिकडे काय धुवायची नाही म्हणतीस. बरं पाजा पाजा तिला हिथं तरी पाजा ना. मग एक खांडा रिकामा झाला तर दोन घेऊन चलन मी. तुमच्या हातात बकेट देते. एकच मिनिट पुन्हा म्हणलं होतं पाणी पाजून थोडं पाणी मारावं अंगात. मारा येते ना काय होतं आता काय माय का जमायचं. चला लगेच लगेच ए हॅलो ये मा लय आवडी आहे सगळं मालकीन. मग माझी आवडीच आहे. पलीकड 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 बी आवडे पाणी. तिथं मोटर चालू होती म्हणलं होतं बडा पेंड आणायची होती काल तिला. हां पेंड आणायची होती काल तिला. माहिती का आपल्या पोटाला कमी असलं तर असू जा पण आवडीला माझ्या असं सार करते जनावर. नका हो चार म्हणून. पाठीवर पाणी टाका म्हणाली. टाका पाठीवर पाणी. ती म्हणती पाठीवर पाणी टाका मालकाला. माझ्या आवडी लय हुशार आहे. माझ्या आवडीसाठी मी काही पण करते. काही पण काम पाहिजे फक्त माणसाला काम. पण अजून महिनाभर दूध खायचं नाही मला. तिला झालंय आता 1 महिना जवळ आलाय. शुक्रवारी 1 महिना होते. तिथून पुढं 10 दिवस 1.25 महिना झाला की पण दूध खायचं. काही नियम लावलेले काय माहिती. घ्यायचं आणि खायचं फराफरात ते वरपून ते नाही. नियमाने माणूस जेवालीला अडकत आहे. आपले पिले चांगले व्हावा चांगले राहावा त्यांना काय दुःख येऊ नाही लागू नाही म्हणून ते 1.25 महिना धरावं लागतंय माहिती का. ते बघा इकडे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा फोटो काढते तुमचा. लय भारी दिसत ना मला. नाही मला बघा ना इकडे अजून हो का हो का माझी लयच भारी दिसायला होय. तसं म्हणल्यावर पण म्हणतात घुलवायला लागली म्हणून. अहो त्या अलीकडे बघित घाण पडायला लागली तिला पलीकडे घ्या. आवडं पलीकडे होय. आली नाही बरं झाली येतील. आली ना पाय उचली ते बघा. मग म्हैस कशाला म्हणते त्याच्यामुळे तर ती पाय उचलीत नाही म्हणून तर म्हैस म्हणते. असं आहे हम्म म्हैस म्हणते. घोड्याला म्हैस म्हणते का बघा. घोड्याला घोडाच नाव हिरून काढलेलं बघा.
घोड्याला पाय उचलू नको म्हणलं तरी ते फटका मारणारच. गार केली उन्हाची नाही झाड बरं पडतं. दुधाला फरक पडतो. काय माहिती तिला पेंडच नाही आणि काय दुधाला फरक पडणार आहे. पेंड आणत नाही आता तिला राडाच चाललाय. कुठं काय करावं सुधारा ना. ओढून येते गाडीच्या दांड्या मोडून बसल्या. कसा घाम आलाय मला, काय आकार झालाय माझा, कवर आहे जन्मामध्ये काम काय माहिती. पण कष्ट असायच पाहिजे बरं का. मला तर माहिती का, मी म्हणते बरं का काम नसायला पाहिजे, पण मला असं वाटतं की काम असायला पाहिजे कायम. का म्हणून की मला काम केलेलं आवडतंय. माणसाला असं तिकडला दिवस बसून जर बसविलं का नाही एका जागावर तर इकडला दिवस इकडं सध्या जाणार नाही. आणि काम असलं का नाही की बराबरच जातो दिवस. मालक म्हणतात मला लई काम लावतीस, लई काम लावतीस. पण त्यांना एक एक प्रश्न विचारते मी, मालक तुम्ही माझ्या संग संसार आज 25-30 वर्ष झालं करतात, मला खरं खरं सांगा की मी लग्नामध्ये कसे दिसत होते. आता काय ध्यानात नाही. हां, त्याच्यामुळे जास्त काम लागावं लागते. काम लावलं का नाही की माणसाच्या कुठल्याच गोष्ट ध्यानात राहत नाही. काम जास्त लावलं का नाही की माणसाच्या कुठल्याच गोष्ट ध्यानात राहत नाही माहिती. आपण होती तेव्हा सगळीकडे हात फिरला तर उड्या हानीत नव्हती. आणि आता तिच्या हात पाय चुळून मुळून आंघोळ घालतात लहान लेकरांना तिला, म्हणून उड्या मारी तिने. खरंच आजारी जनावरावर अशी जर माया जर केली ना तरच भारी आहे बघा, नाही तर काय नाही. जनावरांसाठी लय शिव्या खाल्ल्या ना लय. हां धानात जनावर गेलं की याने शिव्या द्यायच्या. हां, तुला सांगतो म्हणजे पहिल्यापासून तुम्ही जनावर सांभाळत, म्हशी सांभाळे आहेत म्हणा ना. मला माहिती असतं म्हशी सांभाळे पहिल्यापासून आहेत तर तुमच्या संग लग्नच केलं नसतं ना म्या. म्हशी सांभाळ्या हो. म्हशी सांभाळणारच बरा असतो. कसं काय, कसं काय म्हणते तर. कसं काय म्हणजे हां, दूध खायला भेटतं. म्हणा लहानपणापासून कसे सांगत आहेत, लहानपणापासून लय शिवाय खाल्ल्या आणि लोकांनी मला फलानं केलं बिस्तानं केलं वगैरे वगैरे. काय सांगू तुला. बघा ते तोंड तिचं मुंडकं भिजवा. मी पहिला लहान होतो का मुंडकं भिजवा. तेव्हा मागलं नाही का तरी. काय लहान होतात तेव्हा. लहान होता तेव्हा मी दोस्ताच्या घरी जायचो. हां दोस्ताच्या घरी पंखा चालू असायचा. हां, म्हणायचो अरे मायला ते लय मोठे माणसं आहे. फोन आलाय आता. कोणाला फोन येतच असतो कोणाचा.